हॅलो नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बनवणार आहोत आपण चकलीची भाजणी करणार आहोत। तर त्यासाठी 1 किलो भाजणी बनून तयार होते असं योग्य प्रमाण वापरून आपण चकलीची भाजणी पाहणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी या कपाने 2 कप तांदूळ घेतलेला आहे आणि वाटीचं प्रमाण बघूया। तर वाटीने मी इथं 5 कप तांदूळ घेतलेला आहे, 5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर हा तांदूळ अर्धा केजी आहे। तुम्ही फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही, कारण तो खूप चिकट असतो। बाकी तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल, कारण आपली चकली मग चिवट होते। तर इथं हरभऱ्याची डाळ मी 2 वाटी घेतलेली आहे, म्हणजे 200 ग्रॅम, आणि पिवळी मूग डाळ 100 ग्रॅम घेतलेली आहे। उडीद डाळ 50 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे मूग डाळीच्या निम्मी उडीद डाळ घेतलेली आहे। पोहे पण आपण 100 ग्रॅम घेतलेले आहेत। साबुदाणा पण 100 ग्रॅम घेतलेला आहे, आणि धने 20 ग्रॅम घेतलेत, आणि जिरे 10 ग्रॅम घेतलेत। असं योग्य प्रमाण आहे। तर तुम्ही असं वाटीच्या साहाय्याने पण घेऊ शकता। म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की अर्धा किलो तांदूळ म्हणजे आपली ह्या वाटीने 5 वाटी तांदूळ झाले। 2 वाटी हरभरा डाळ म्हणजे 200 ग्रॅम डाळ घेतलेली आहे, आणि पिवळी मूग डाळ 100 ग्रॅम घेतलेली आहे। तर पिवळ्या मूग डाळीच्या निम्मी आपल्याला उडद डाळ घ्यायची, म्हणजे 50 ग्रॅम, आणि जेवढी आपण पिवळी मूग डाळ घेतलेली आहे ना तेवढेच आपल्याला पोहे घ्यायचे, म्हणजे 100 ग्रॅमच घ्यायचे पोहे पण, आणि साबुदाणा पण आपल्याला सेमच घ्यायचा आहे। फक्त धने तुम्ही 20 ग्रॅम म्हणजे 4 चमचे तुम्ही धने घेऊ शकता, आणि जिरे 2 चमचेही घेऊ शकता। याचं जर आपण योग्य प्रमाण घेतलं ना तर एवढं मिळून सगळं 1 किलोची भाजणी तयार होते। तुम्हाला जर जास्त चकलीची भाजणी करायची असली तर हे प्रमाण सगळं तुम्ही दुप्पट घेऊ शकता। तांदूळ, हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ हे आपल्याला धुवून घ्यायचे चांगलं स्वच्छ पाण्याने, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, आणि मस्त असं सुती कापडावर याला आपल्याला 4 ते 5 तास चांगलं सुकून द्यायचंय, आणि मग नंतर आपल्याला ती भाजणी म्हणजे ते भाजून घ्यायचंय। तर चला तर आपण याला स्वच्छ पाण्याने मी धुवून बघू शकता। मी इथे एक ना सुती कपडा आथरून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो सुती कपडा असेल तो, ज्याने पाणी असं अब्झॉर्ब होईल। आणि मी तांदूळ असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, यांचं छान असं पाणी निथळून घेते आधी, आणि मग याला तुम्ही पंख्याखाली 4-5 तास सुकू शकतात। त्याला फक्त अधूनमधून थोडासा हात फिरवून घ्यायचा, मग ते छान असं सुकल्या जातं। हे बघू शकता, मस्त मी सुती कपड्यावर याला छान असं वाळवत घालते 4 ते 5 तास, किंवा एक रात्रभर ठेवलं तरी चालेल तुम्हाला जर टाइम असेल तर, नाहीतर 4-5 तासातही आपण याला छान असं भाजून घेऊ शकतो। तरी बघू शकता मी याला छान असं पातळ पसरून दिलंय। त्यानंतर 4 ते 5 तासाच्या नंतर बघू शकता आपले तांदूळ डाळ छान असे मस्त सुकलेले आहेत। हे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, छान असे सुकलेले आहेत। तर आपण आता भाजणी करून घेऊया। तुम्ही एक मोठी कढई किंवा जाड आकाराची कढई घेऊ शकता, अशी पसरट पाहिजे। आता माझी ती मोठी कढई थोडीशी त्यात तेल वगैरे होतं, तर मी ही कढई घेते। पण अशी पसरट आकाराची कढई असली ना तर भाजणी अशी व्यवस्थित छान भाजली जाते। ही जाड तळाची कढई तुम्ही घेऊ शकता, कारण आपल्याला भाजणी जळून पण द्यायची नाही, आणि एकदम कमी गॅसवर छान असं खरपूस भाजून घ्यायचे। असा मस्त तांदळाचा सुगंध आला पाहिजे, छान असं कमी गॅसवर तांदळाला भाजून द्यायचं। तर मी आता 2 टप्प्यात तांदूळ भाजून घेते, कारण कढई छोटी असल्यामुळं। तर हे बघू शकता, एकदम असं कमी गॅसवरच भाजणी छान अशी भाजून द्यायची। मी याला 7 ते 8 मिनिटं छान असं मंद गॅसवर छान भाजून घेतले। आता आपण दुसरी बॅचेस भाजून घेऊया तांदळाची। तर हे बघा, एक काढून घेते आता मी यात एका ताटात काढून घेते, आणि आपण आता याची हे दुसरे तांदूळ आपण आता छानपैकी भाजून घेऊयात। तर हे पण आपल्याला 5 ते 6 किंवा 7 मिनिटं एकदम कमी गॅसवर छान अशी खरपूस भाजून द्यायचे। जास्त गॅस फुली नाही करायचा, कारण त्यामुळे आपले तांदूळ खाली लागू शकतात किंवा जळू शकतात, त्यामुळे आपली भाजणी करपट बनते। एकदम कमी गॅसवर छान असे तांदूळ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे, आणि शक्यतो तुम्ही अशी पसरटच कढई वापरा, आणि जाड तळाची कढई वापरा, जेणेकरून आपलं छान अशी भाजणी छान भाजली जाईल मंद आचेवर एकदम। हे बघू शकता, दुसऱ्या बॅचेसमध्ये मी ते दुसरे तांदूळ छान असे भाजून घेते। यालाही आपण 5 ते 7 मिनिट छान असे कमी गॅसवर भाजून घेऊयात, आणि 4 ते 5 तास आपण याला भिजवलं होतं, ते खूप छान असे कोरडे झालेत, एकदम ओलसरपणा पण अजिबात नाहीये तांदळामध्ये।
ते छान असे भाजले जात आहेत। फक्त इंद्रायणी तांदूळ आपल्याला चकली बनवताना वापरायचा नाही, कारण इंद्रायणी तांदळाची भाजली ही चिकट होती। तर त्यानंतर आपण आता हरभऱ्याची डाळ आणि मूग डाळ ही मिक्स केली होती, तर याला असं छान कमी गॅसवर छान भाजून देऊ। याला पण छान असं खरपूस होईपर्यंत भाजवायचं आणि एकदम कमी गॅसवर याला छान असं भाजून घ्यायचंय। तर हे बघू शकता मी याला एकदम असं कमी गॅसवर छान असं भाजून घेते। तर हे पण आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान असं कमी गॅसवर भाजून द्यायचंय। याला असं सतत हलवत राहायचं, कारण आपली डाळ अशी खाली लागली नाही पाहिजे। आणि एकदम कमी गॅसवर छान असं खरपूस भाजलंय बघा, डाळीचा मस्त वास येतोय। आणि याला ना 7 ते 8 मिनिटं लागले, त्याला जास्त टाइम लागला, कारण डाळ धुतल्यानंतर ओलसर होते, तर ती ओलीच असते। 4-5 तासानंतर त्याचा थोडासा ओलेपणा असतो, त्यामुळे डाळीला जास्त टाइम लागलाय। तांदूळ फक्त आपले 5 ते 6 मिनिटात छान असे भाजून झालेत, पण याला 8 मिनिटं लागलेत। आता डाळ मी कमी गॅसवर सतत हलवत होते, 8 मिनिटं टायमिंग लावून। 8 मिनिटाच्या नंतर आपली डाळ बघू शकता मस्त अशी छान खरपूस भाजलेली आहे। तर आता आपण ही डाळ काढून घेऊया एका भांड्यामध्ये। आणि आपण आता जी उडीद डाळ होती तर ती छान अशी भाजून घेऊया। तर याला पण असंच कमी गॅसवर छान असं भाजून द्यायचंय। आपली उडीद डाळ इथं छान अशी भाजून झाली, याला पण 5 ते 6 मिनिटं लागले। कमी गॅसवर छान अशी खरपूस भाजलेली आहे। तर असं भाजणीचं डाळीचा असं स्मेल वास यायला शाबूस तांदूळ देखील असे कमी गॅसवर छान असे खरपूस भाजून घेऊयात। शाबूस तांदूळाला आपण धुवून घेतलेले नाहीये, ते कच्चेच घेतलेले आहेत। तर तुम्ही असे पॅकेट मधले सुट्टे जे भेटते अवेलेबल आहे ते घेऊ शकता तुम्ही। तर बघू शकता असं छान असं खरपूस याला पण छान भाजून घेतलंय। यानंतर आपण छान असे धने भाजून घेऊयात। धने आणि जिरे एकत्र भाजून घेऊयात। हे बघू शकता छान असे कमी गॅसवरच भाजायचे, याचा मस्त भाजल्याच्या नंतर छान वास येतो। हे अगदी खरपूस होईपर्यंत छान असे भाजून घेऊयात। याचा छान असं सुगंध येईपर्यंत याला थोडंसं छान भाजून घेऊयात। तर हे बघा आपलं एवढं प्रमाण घेऊन आपली छान अशी 1 किलोची भाजणी बनवून तयार होते। ही तुम्ही गिरणीवरून, आता मी गॅस बंद करून घेते, तुम्ही जवळच्या गिरणीवरून दळून आणू शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, गव्हावर किंवा ज्वारीवर आपली भाजणी दळून आणायची नाही। जे डाळीचं पीठ असतं ना त्याच्यावरच आपली भाजणी दळून आणायची, तरच आपली चकली अशी छान होती, नाही तर चकली अशी चिकट होती। गव्हाचं प्रमाण वापरून 1 किलोची भाजणी इथं तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझा हा चकली भाजणीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।